समाचार अब तक, सत्य का साहस। केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीनं 19 जानेवारीपासून खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। 21 जानेवारीपर्यंत रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात हा महोत्सव होणार आहे। या महोत्सवात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलावंत कार्यक्रम सादर करणार आहेत। 19 जानेवारीला नितीन गडकरी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे। यावेळी ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते दत्ता मेघे अध्यक्ष राहतील, तसेच मनोरंजन जगतातील नामवंत कलाकारांची उपस्थिती असणार आहे। समारंभामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते बरोबर येतात, त्यांचा उत्साह वाढतो आणि एकमेकांशी चर्चा करून अनेक मंडळं आमच्याशी संलग्न असल्यामुळं त्यांना त्याचा फायदा आम्ही देतो। प्रत्यक्ष मंडळाशी अफिलिएट केलेल्या लोकांना या अनेक सूचना राजू मिश्रांनी केल्या, त्याचं आम्ही पालन करतो। त्यांना आनंद देण्याचं काम आणि जे अत्यंत गरीब लोक आहेत ज्येष्ठामध्ये त्यांना आरोग्याची सेवा, इतर सेवासुद्धा आम्ही देतो। लोकांना एकच आहे की जीवनामध्ये शेवटचे आपल्या वाईट दिवस येऊ नये म्हणून मुलगा असो जवळचा कोणी असो त्याला सर्वस्व देणं हे चुकीचं होईल आणि लोकांना विरंगुळा पाहिजे असतो। दिवसभर ज्येष्ठ नागरिक घरात बसून संध्याकाळी करायचं काय असे प्रश्न निर्माण होतात। उलट माझं वय 88 वर्षाचं आहे, मला संध्याकाळी माझ्या वयाचे लोक दिसत नाही, जे होते ते सर्व देवाघरी गेले। त्याच्यामुळं एकटा बसून राहण्यापेक्षा इतर कामात गुंतवून घेतलं तर दिवसाचं काम जास्त चांगलं होऊ शकते असा माझा विश्वास आहे। ज्येष्ठांनी स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यावी। मुलं मुली तर आहेत, त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडण्यासाठी तुम्ही पैसे पूर्ण देणं हे शेवटी चूक आहे असं माझं मत आहे। 19 जानेवारीपासून 3 दिवस रंगणारा खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव विशेषतः ज्येष्ठ नागरिकांकरता आयोजित करण्यात आल्यानं अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अनिल सोले यांनी केले आहे। 20-21 जानेवारीला ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे ज्येष्ठांच्या विरंगुळ्याकरता गाण्यांचा आणि मनोरंजनाचा कार्यक्रम, त्याच्यातून मार्गदर्शन देखील लाभणार आहे असे कार्यक्रम 3 ठेवण्यात आलेले आहेत। हे कार्यक्रम स्थानिक सुरेश भट सभागृहामध्ये हे होणार आहेत आणि या कार्यक्रमांचं उद्घाटन 19 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता केंद्रीय मंत्री जे या ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत त्यांच्या हस्ते आणि आमचे कार्याध्यक्ष आदरणीय दत्ताभाऊ मेघे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे। तरी माझं आव्हान आहे नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना की मोठ्या प्रमाणात त्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा। त्याच्याकरता पासेसच्या वितरणाची व्यवस्था माननीय नितीनजी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालय ऑरेंज सिटी हॉस्पिटलच्या समोर या ठिकाणी वितरणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर त्या ठिकाणी जे पासेस घेऊन पहिल्यांदा येतील त्यांना पहिल्यांदा जागा उपलब्ध करून देण्यात येईल आहे। तरी मोठ्या प्रमाणात या आयोजनाचा लाभ घ्यावा असं आवाहन ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे मी करतो आहे। समाचार अब तकसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल तुमसरेसह रिंकू पांतावणे, नागपूर।